नमस्कार. चला, आज आपण अल्ट्राटेक सिमेंटच्या नुकत्याच आलेल्या तिमाही निकालांचं पोस्टमॉर्टम करूया. हे आकडे नक्की काय सांगतायत आणि गुंतवणूकदार म्हणून ह्या आकड्यांचा आपल्यासाठी काय अर्थ आहे, हे सगळं आपण एकदम सोप्या सरळ मराठीत समजून घेऊया. पण पुढे जाण्याआधी एक महत्त्वाची गोष्ट. ही सगळी माहिती फक्त तुमच्या एज्युकेशनसाठी आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी आपल्या फायनान्शियल ॲडवायझरशी बोलणं खूप महत्त्वाचं आहे. तर आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी कंपनीच्या नफ्यात झालेली प्रचंड वाढ. मग या जबरदस्त कामगिरीमागे काय रहस्य आहे ते उलगडू. तिसरं म्हणजे कंपनीचे भविष्यातले प्लॅन्स काय आहेत. आणि शेवटी या सगळ्यावर बाजाराचं काय म्हणणं आहे. चला तर मग सुरू करूया त्या हेडलाईन नंबर्सपासून, ज्या आकड्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आणि हा आहे या तिमाहीचा हिरो आकडा, 1232 कोटी रुपये. हा आहे कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट. खरं तर हा एकच आकडा सांगतो की कंपनीची गाडी एकदम सुसाट धावते आहे. आता खरी गंमत बघा. मागच्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत नफ्यात तब्बल 75.2% वाढ झालीय. अरे वा! ही फक्त आकड्यांची वाढ नाहीये. याचा अर्थ असा आहे की कंपनी जास्त एफिशियंटली काम करतेय, म्हणजे कमी खर्चात जास्त नफा मिळवत आहे. आणि हेच एका मजबूत कंपनीचं खरं लक्षण असतं. अच्छा, पण हा नफा आला कुठून? तर तो आलाय कंपनीच्या महसुलातनं, म्हणजे टोटल सेलमधून. तुम्ही इथे बघू शकता की महसूल जवळपास 16,000 कोटींवरून थेट 19,000 कोटींच्याही पुढे गेलाय. ही आहे तब्बल 21.3% वाढ, जी स्पष्टपणे दाखवते की बाजारात अल्ट्राटेकच्या सिमेंटला मागणी किती प्रचंड आहे. आणि ही मागणी किती जास्त आहे याचा खरा अंदाज तर या आकड्यावरून येईल. देशातल्या ग्रे सिमेंटच्या विक्रीत तब्बल 22.3% वाढ झालीय. हे एवढं महत्त्वाचं का आहे माहितीये? कारण याच काळात पूर्ण सिमेंट इंडस्ट्रीची सरासरी वाढ फक्त 5% होती. म्हणजे अल्ट्राटेक फक्त वाढत नाहीये, तर आपल्या स्पर्धकांकडून मार्केट शेअर अक्षरशः हिसकावून घेत आहे. आता मनात प्रश्न येतोच की कंपनीने ही जादू केली तरी कशी? इतकी दमदार कामगिरी करण्यामागे नक्की काय कारण आहेत? चला, आता तेच शोधून काढूया. या यशामागे ना एक परफेक्ट कॉकटेल आहे. बघा, एकीकडे सरकारचा इन्फ्रास्ट्रक्चरवरचा खर्च वाढतोय, घरांची मागणी सुधारली आहे, त्यामुळे सिमेंटची डिमांड मजबूत होतीये. आणि दुसरीकडे इंधनाचे दर कमी झाल्यामुळे कंपनीचा खर्च वाचला. सोबतीला कंपनीने हुशारीने मार्केटमध्ये विस्तार केला. या सगळ्या गोष्टी एकदम जुळून आल्या आणि निकालांमध्ये दिसल्या. खर्चाचं गणित तर आणखीनच इंटरेस्टिंग आहे. एकीकडे कच्च्या मालाचा खर्च 5% वाढला, जो खरं तर चिंतेचा विषय होता, पण त्याच वेळी कंपनीने ऊर्जेवरचा खर्च 7% कमी केला आणि गेमच बदलला. याला म्हणतात स्मार्ट कॉस्ट मॅनेजमेंट. यामुळे वाढलेल्या खर्चाचा नफ्यावर फारसा परिणाम झालाच नाही. आता हा एक महत्त्वाचा टेक्निकल शब्द समजून घेऊया, EBITDA पर टन, जो आहे 966 रुपये. सोप्या भाषेत सांगायचं तर कंपनी विकलेल्या प्रत्येक टन सिमेंट मागे ऑपरेशन्समधून किती नफा कमवते हे यातून समजतं. आणि हा आकडा जेवढा जास्त, तेवढी कंपनीची कार्यक्षमता भारी. 966 रुपये हा आकडा खूपच दमदार मानला जातो. बरं, निकाल तर चांगले आले, पण कंपनी इथेच थांबण्याच्या मूडमध्ये नाहीये. चला, आता अल्ट्राटेकच्या भविष्यातल्या मोठ्या प्लॅन्सवर एक नजर टाकूया. कंपनीच्या बोर्डाने तब्बल 10,255 कोटी रुपयांच्या मोठ्या गुंतवणुकीला मंजुरी दिली आहे. कशासाठी? तर भविष्यात आपली उत्पादन क्षमता आणखी वाढवण्यासाठी. एवढी मोठी रक्कम गुंतवण्याचा निर्णय हेच दाखवतो की कंपनीचा भारताच्या ग्रोथ स्टोरीवर आणि स्वतःच्या भविष्यावर किती जबरदस्त विश्वास आहे. कंपनीची स्ट्रॅटेजी एकदम क्लिअर आहे. 1. केसोराम आणि इंडिया सिमेंट सारख्या कंपन्यांची मालमत्ता विकत घेऊन मार्केटमध्ये आपला दबदबा वाढवायचा. 2. त्यांना फटाफट अल्ट्राटेकच्या सिस्टममध्ये सामावून घ्यायचं. आणि 3. भविष्यातली मागणी पूर्ण करण्यासाठी नवीन प्लांट्समध्ये गुंतवणूक करायची. या सगळ्या विस्तारानंतर कंपनीची एकूण उत्पादन क्षमता आता वर्षाला 192.26 दशलक्ष टनांवर पोचली आहे. या प्रचंड आकड्यासह अल्ट्राटेकने भारतातील सिमेंटचा बादशाह म्हणून आपलं स्थान आणखीनच पक्क केलं आहे. आता वळूया शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे. या दमदार निकालांवर शेअर बाजाराने आणि मार्केट एक्सपर्ट्सने काय म्हटलंय. निकाल जाहीर झाल्यावर, म्हणजे 21 ऑक्टोबर 2025 रोजी अल्ट्राटेकचा शेअर सुमारे 12,330 रुपयांच्या आसपास ट्रेड करत होता.
बाजारातल्या एवढ्या चढ उतारांमध्येही शेअरने जी स्थिरता दाखवलीये ती गुंतवणूकदारांचा कंपनीवरचा विश्वास दर्शवते. बाजारातल्या तज्ज्ञांनीही निकालांचं भरभरून कौतुक केलंय. त्यांचं म्हणणं आहे की अल्ट्राटेकच्या या मजबूत निकालांनी भारतीय सिमेंट उद्योगातलं त्यांचं लीडरशिपचं स्थान पुन्हा एकदा सिद्ध केलंय. त्यांची उच्च कार्यक्षमता आणि सातत्यपूर्ण वाढ टिकवून ठेवण्याची क्षमता खरंच वाखाणण्याजोगी आहे. तर हे होतं अल्ट्राटेकच्या तिमाही निकालांचं एक सोपं विश्लेषण. हे आकडे फक्त एका कंपनीची नाही, तर कुठेतरी देशाच्या विकासाची कहाणी सांगतात. जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. जसजसा आपला देश विकसित भारत होण्याकडे वाटचाल करेल, तसतसं आपल्या घरापासून ते मोठमोठ्या प्रकल्पांपर्यंत अल्ट्राटेकची भूमिका किती निर्णायक ठरेल? नक्की विचार करा.